हे 21वे शतक आहे आणि हा देश प्रगतीच्या दिशेनं घोडदौड करते. त्याची शहरं रात्री प्रकाश दिव्यांनी उजळून निघतात. पण त्याच वेळी दुर्दैवानं अशीही काही गावं येथे आहेत जिथे सूर्य बुडाला की लोकांचं आयुष्य देखील अंधारात बुडून जातं. हे असंच एक गाव आहे. आणि हा आहे पुरानेलाल. पुरानेलाल अशा लाखो लोकांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे ज्यांना त्यांची घरे प्रकाशमान करण्यासाठी आजही केरोसिनचे दिवे वापरावे लागतात. अगदी सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर तीही येथे समस्या बनते. त्याची बायको अंधारात जेवण बनवते आणि अनेकदा हात भाजून घेते. जेवण कधी अर्धेच शिजते किंवा कधी जळून जाते, कारण ते किती शिजले आहे ते अंधारात दिसत नाही, पण कुटुंब मात्र ते खाते. पुरानेलालच्या मुलांना बऱ्याचदा केरोसिनच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतो. त्या मिणमिणत्या प्रकाशात वाचन केल्याने त्यांची नजर खराब होण्याचा धोका असतो आणि केरोसिन संपले की त्यांचा अभ्यास आणि आशा दोन्हीही अंधारात बुडून जातात. त्या जळत्या केरोसिनमधून निघणाऱ्या धुरामुळे त्याच्या मुलांची आणि त्याच्या प्रिय पत्नीची तब्येत बिघडेल अशी भीती पुरानेलालला सतत असते. तो काळजावर दगड ठेवून केरोसिन खरेदी करतो आणि दिव्यामध्ये केरोसिन सोबतच त्याचे काळीजही जळते. त्याच्या आयुष्यात नवीन सूर्योदय होतो. मात्र पुरानेलालच्या आयुष्यात एक नवी पहाट होते. आणि तो सूर्योदय आहे ऊर्जा बचत करणाऱ्या पॅनासॉनिक सौर बल्ब आणि दिव्यांचा. आता रात्रीच्या वेळी त्याचे घर आकाशातल्या ताऱ्यांसारखे चमकते. आता त्याच्या मुलांना रात्री निराश व्हावे लागत नाही. या नव्या प्रकाशानं पुरानेलालला नये लाल करून टाकलंय. त्याची मुले आता कोणत्याही समस्येशिवाय अभ्यास करू शकतात. आणि त्यांचे भविष्य देखील असेच उजळ करण्याची स्वप्ने पाहू शकतात. आणि फक्त मुलेच नव्हे, या प्रगतीनं त्याच्या बायकोचे देखील आयुष्य बदललंय. प्रकाशामुळे आता ती अर्धवट शिजलेले किंवा जळलेले जेवण बनवत नाही आणि तिची इतर दैनंदिन कामे देखील सुकर झाली आहेत. नयेलाल आता केरोसिनवर पैसे खर्च करत नाही. त्याऐवजी तो ते वाचलेले पैसे त्याच्या कुटुंबाचे आयुष्य अजून थोडे आरामदायी करण्यासाठी खर्च करतो. आज नयेलाल त्याचा दिनक्रम पहाटेपूर्वीच सुरू करतो. तो गुरांना चारा घालतो, दूध काढतो आणि बाजारात सगळ्यांच्या आधी जाऊन ते विकतो. यामुळे तो त्याच्या कुटुंबासोबत अधिक सुखकर आयुष्य जगू शकतो. या दिव्यांनी केवळ त्याचे घरच उजळते असं नाही, तर तो त्याचा मोबाईल फोन देखील चार्ज करू शकतो. सौर ऊर्जा निसर्गात सगळीकडे उपलब्ध आहे आणि ती वापरून आपण केरोसिनवर खर्च करणे टाळू शकता. तसेही केरोसिन त्याच्या कमी साठ्यामुळे महाग असते, शिवाय त्या आरोग्याला हानिकारक देखील असते. त्यामुळे नयेलालने केरोसिनच्या खर्चाचे पैसे वाचवले आणि ते त्याच्या कुटुंबाचे आयुष्य सोपे करण्यासाठी खर्च केले. हे शक्य झाले ते पॅनासॉनिकच्या सौर उत्पादनांच्या वापरामुळे, कारण आता तो सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी देखील काम करू शकतो. आता त्याच्या कामाचा दर्जा उंचावलाय आणि त्याची कमाई देखील. सौर्य पॅनल सूर्याचा प्रकाश वापरून बॅटरी चार्ज करतात, जी नंतर एलईडी बल्बना ऊर्जा पुरवते. सौर्य पॅनल चार्ज करत असताना त्यांना उभे स्थापन करू नका, त्यांना थोडेसे तिरके ठेवा.
चार्ज होताना सौर पॅनल खराब नाही याची खात्री करा. पॅनल स्वच्छ ठेवा आणि त्यांना सावलीत ठेवू नका. नयलालनं त्याच्या घरासाठी पॅनासॉनिकचे सौर दिवे खरेदी केलेत, जे सूर्याची ऊर्जा वापरतात आणि केवळ त्याचे घरच नव्हे तर त्याचे आयुष्य देखील उजळून टाकतात. आता तुमच्याही घरातून अंधार पळून जाईल आणि आनंद येईल. SL7 हा खूपच किफायती आणि वापरण्यास सोपा आहे. अगदी त्याच्या किमान पातळीला देखील तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा दुप्पट अधिक प्रकाश देतो आणि 30 तास चालतो. पातळी वाढवल्यास तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 5 पट अधिक प्रकाश देतो आणि 6 तास चालतो. त्याच्या कमाल पातळीस तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 10 पट अधिक प्रकाश देतो आणि 3 तास चालतो. त्याच्यामध्ये त्याच्या बॅटरीची स्थिती दर्शवणारा एक निदर्शक असतो. पूर्ण चार्ज केल्यावर तो 30 तास अखंड प्रकाश देऊ शकतो. आपण त्याला अनेक प्रकारे वापरू शकता. त्याला इतरत्र घेऊन जाऊ शकता आणि भिंतीवर लावू शकता किंवा टेबलावर ठेवून अभ्यासासाठी वापरू शकता. SL7 3 सोप्या चरणांमध्ये सेटअप केलं जाऊ शकतो. SL4 मध्ये प्रकाश देण्यासोबतच मोबाईल चार्ज करण्याची देखील सोय असते. पूर्ण चार्ज केल्यावर तो 50 तासांपर्यंत प्रकाश देऊ शकतो, ज्यानंतर आपण त्याला भिंतीवर टांगू शकता किंवा आपल्यासोबत बाहेर नेऊ शकता. तो वाचन करण्यासाठी टेबलावर ठेवता येतो आणि त्याच्या किमान पातळीस केरोसिनच्या दिव्या इतका प्रकाशमान असतो आणि 50 तास चालतो. पातळी वाढवल्यास तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 4 पट अधिक प्रकाश देतो आणि 15 तास चालतो. पातळी अजून वाढवल्यास तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 9 पट अधिक प्रकाश देतो आणि 6 तास चालतो. आणि त्याच्या प्रकाशात आपले कुटुंब प्रकाशमान भविष्याची स्वप्ने पाहू शकते. SL4 3 सोप्या चरणांमध्ये सेटअप केला जाऊ शकतो. SHS10 3 LED बल्ब सह येतो. प्रत्येक LED बल्ब 25 केरोसिनच्या दिव्यांइतका प्रखर असतो, ज्यामध्ये घरातील कामे तर होतातच, पण गायींचे दूध काढणे किंवा शेतात काम करणे अशी घराबाहेरील कामे देखील करता येतात. त्यामध्ये मोठ्या 8 वॅटचा सौर पॅनल आणि बॅटरी असतात, जे प्रत्येक LED ला 72 तासांचा प्रकाश देऊ शकतात. आपण त्यावर स्मार्टफोन किंवा टॅबलेट देखील चार्ज करू शकता. SHS10 मध्ये एक निदर्शक असतो जो बॅटरीची स्थिती दाखवतो आणि त्याच्या किमान पातळीवर तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 5 पट अधिक प्रकाशमान असतो आणि 24 तासापर्यंत प्रकाश देऊ शकतो. पातळी वाढवल्यास तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 15 पट अधिक प्रकाश देतो आणि 7 तास चालतो. अजून पातळी वाढवल्यास तो केरोसिनच्या दिव्यापेक्षा 25 पट अधिक प्रकाश देतो आणि 4 तास चालतो. SHS10 4 सोप्या चरणांमध्ये सेटअप केला जाऊ शकतो. आमची सर्व उत्पादने 2 वर्षांची वॉरंटी आणि 1 वर्षाच्या बॅटरीच्या वॉरंटीसह येतात. त्यांच्यामध्ये AC चार्जरची देखील सोय आहे, ज्यातून चार्जर चार्ज करण्यासाठी वापरता येतो. आमची उत्पादने टिकाऊ आणि दणकट तर आहेतच, पण ती पाणी विरोधी देखील आहेत.
याचे कारण आमची उत्पादने गुणवत्तेच्या जपानी मानकांचे पालन करतात आणि ती भारतीय वातावरणामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी बनवलेली आहेत. कोणत्याही प्रश्नासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रमांकावर बिनधास्त कॉल करा आणि देशभरातील आमच्या 300हून अधिक सेवा केंद्रांशी संपर्क साधा. निवड करण्यासाठी आमची सर्व उत्पादने आपल्याला किफायती किमतीमध्ये उपलब्ध आहेत. प्रगतीपथावर आहेत आपली स्वप्ने आणि आमचीही. पॅनासॉनिक.